निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातला ठोसेघर धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। पावसाळ्यामुळे तब्बल 1500 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरतोय आणि हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी गर्दी केली। सातारा शहरापासून ठोसेघर धबधबा 30 किलोमीटरवर आहे। जिल्ह्यामध्ये अनेक लहान मोठे धबधबे आहेत आणि ते पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करतात। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली। दरम्यान पर्यटकांची खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासिया। निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असणाऱ्या साताऱ्यामध्ये सर्व धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। मी आहे आता ठोसेघरच्या धबधब्याच्या या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता अक्षरशः मोठ्या प्रमाणात असे प्रवाह व्हायला सुरुवात झाली आणि या प्रवाहामध्ये या धबधब्यांमध्ये भिजण्याची मजा इथं पर्यटक आपल्याला घेताना दिसत आहेत। मोठ्या संख्येनं पर्यटक खरं तर सातारा जिल्ह्यात येतात। कास असो, ठोसेघर असो, अनेक ठिकाणं पर्यटकांचे आहेत। काय सांगशील, तुम्ही कुठून आलाय आणि काय काय मजा केली इथं? आम्ही आलोय मुंबई परळीवरून। आम्ही साताऱ्यामध्ये आणला ठोसेघर धबधबा, कंचनगड, परत कास पठार हे सगळं बघण्यासाठी आलो। त्या मान्सून मध्ये ना खूप भारी वातावरण झालेलं आहे। मी मोस्ट रिकमेंडेड करेन सगळ्यांना इकडे पर्यटनासाठी यायला। हे तुम्ही भिजला असाल, इथे मजा केली असेल, कसं वाटलं इथून? इथलं वातावरण खूप छान आहे आणि पहिली गोष्ट खूप सेफ आहे त्या याच्यामध्ये, धबधब्याच्या याच्यामध्ये, त्यामुळे खूप मस्त वाटतंय। तू काय मजा केलीस? फोटो सेशन वगैरे तुम्ही केलं असेल, काय सांगशील? फोटो सेशन साठी एक नंबर आहे आणि आपल्या साताऱ्याचं सौंदर्य म्हणजे ठोसेघर धबधबा, कास पठार, या सगळ्या गोष्टी आपल्या फक्त साताऱ्यातच बघायला मिळतात आणि पावसाळ्यासाठी सातारा स्वर्गच आहे। सातारा जिल्ह्यातील बरेच ठिकाणं म्हणजे कास असेल, एकयू धबधबा असेल, ठोसेघर धबधबा असेल, आता या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते। तुषार तपासे, झी मीडिया, ठोसेघर, सातारा।